आणि या ऋतूत तुमची पचनसंस्था आधीच इतकी मजबूत असते की ती नीट पचते आणि देते. पाठीच्या पाठीत आपल्या शुक्राणूंच्या मेटाजेनेसिसमध्ये वाढ. नमस्कार, माझे नाव इमानशुधन आहे आणि आज या व्हिडिओमध्ये मुळात हिवाळ्यात काय करावं. आपल्या शुक्राणूंची संख्या आपोआप वाढते, आपल्याला कोणतेही औषध किंवा असे काही घेण्याची आवश्यकता नाही. सर्वप्रथम हे समजून घ्या की हिवाळा निरोगी ऋतूमध्ये येतो. एकंदरीत आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर हा ऋतू आरोग्यदायी आहे असं समजून घेतलं जातं. कारण या दिवसात तुम्हाला आजार कमी जाणवतील, ताप येणार नाही, मिळणार नाही. थोडी थंडी देखील थंड असण्यामुळे होते, ज्यांचे शरीर थंडीने थोडी वेगळी प्रतिक्रिया देते. त्यांना थंडी पडते. पण हिवाळा हा एक प्रकारे आरोग्यदायी ऋतू मानला जातो. आता हेल्दी ऋतू असेल तर आपली मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी ही चांगली असते, आपलं आंतरिक पचन आतडे म्हणजेच प्रत्येक गोष्ट चांगल्या प्रकारे कार्य करत आहे. पोट बिघडणे, अतिसार किंवा हायपर बद्धकोष्ठता यासारख्या समस्या नसतात. अशा गोष्टी त्यात कमी मिळवा. आणि या सगळ्या हिवाळ्यात आपल्याला ज्या गोष्टी खायला मिळतात त्याही एक प्रकारे हिरव्या रंगाकडे अधिक जातात, जसे की समजा संत्री, व्हिटॅमिन सी फळे इत्यादी उपलब्ध आहेत. यासोबतच पाहिलं तर बाजारात भरपूर हिरव्या पालेभाज्या येतात. साग, पालक या ऋतूत तुम्हाला खूप वेगवेगळ्या गोष्टी मिळू लागतात. त्यामुळे त्यात अधिक पौष्टिकता असल्याने भाज्या किंवा फळांबद्दल बोललो तर त्यांची पोषण गुणवत्ताही वाढते आणि तिथून आपले शरीर चांगले पोषण गोळा करू शकते. हिवाळ्याच्या ऋतूत असे घडते जिथे आपण आपोआप काहीही न करताही आपले बरं व्हायला लागतं. हा निरोगी ऋतू असल्याने आपले अंडकोशी आपले तापमान टिकवून ठेवतात. जसे की समजा उन्हाळ्यात पाहिले तर तुमचे अंडकोश किंवा अंडकोश नेहमी लटकलेल्या अवस्थेत राहतील की ते बहुतेक फासावर लटकतील. हिवाळा येताच ते नेहमी अडकलेले घट्ट राहतील. यामागचे कारण म्हणजे ते आपले तापमान व्यवस्थित राखण्यास सक्षम असतात. बाहेरचे तापमान थंड असल्याने ते शरीरातून तापमान गोळा करण्यास सक्षम असतात आणि असतात. आपल्या शरीरापासून 2 ते 2.5 अंश तापमान राखणे, त्यामुळे ते आपल्यासाठी फलदायी ठरते. आपण ऋतूत म्हटल्याप्रमाणे ऋतुबदल दिसल्यास शुक्राणूंची संख्या वाढण्याची शक्यता असते आणि आमच्या अहवालातही ऑलिगोस्पर्मियाच्या रुग्णांना ही गोष्ट लक्षात येऊ शकते की जेव्हा कधी हिवाळ्यात त्यांचे अहवाल केले आहेत, त्यांचे अहवाल थोडे वाढले आहेत, कमी झालेले नाही. यामागचे कारण म्हणजे तो निरोगी ऋतूत प्रवेश करतो. आता आपण यात काय घ्यावे याबद्दल बोलूया, जेणेकरून आपण आपली प्रजनन क्षमता वाढवू शकाल. आपल्या शुक्राणूंची संख्या. त्यामुळे एक साधी गोष्ट समजून घ्या की हिवाळ्यात जे काही मिळत नाही ते आरामात खा. नीट खा, काही प्रॉब्लेम नाही. भरपूर चावून खा, काही प्रॉब्लेम नाही. पण इथे कुठल्याही चुकीच्या गोष्टीत पडू नका. धूम्रपानाप्रमाणेच जर तुम्ही धूम्रपान करत असाल तर ते खूप कमी करण्याचा प्रयत्न करा. जर आपण मद्यपान करत असाल तर पेय कमी करण्याचा प्रयत्न करा. कारण इथे तेच रुग्ण थोडे गोंधळून जातात ज्यांना मद्यपानाच्या सवयी असतात. कारण हिवाळा सुरू होताच ते आपल्या मद्यपानाच्या सवयी थोडी वाढवतात, ज्यामुळे मिळते एक प्रकारे एक समस्या, प्रजनन क्षमता म्हणून. आणि यकृत ही एक म्हण आहे की यकृत आपल्यापासून दूर जात आहे. त्यासोबतच त्याचे दुष्परिणामही वाढू लागतात. अल्कोहोलमुळे तुमचे आतडे थोडे कमकुवत होऊ लागते. म्हणून मी संपूर्ण आतड्याबद्दल बोलत आहे. या ऋतूत आतडे स्वतः चांगले काम करत असतात. त्यामुळे इथे तुम्ही जे काही सेवन कराल त्याचे पोषण तुमच्या शरीरात जाण्यास अधिक सक्षम आहे. उन्हाळ्याबद्दल बोलायचं झालं तर उन्हाळ्यात काय गुंतागुंत होऊ शकते, जसे अतिसार होऊ शकतो, लवकर ताप येऊ शकतो. कारण उन्हाळ्यात गोष्टी थोड्या असुरक्षित, बॅक्टेरिया, इन्फेक्शन वगैरे असतात. कारण आपल्याला जे काही इन्फेक्शन हलन्स होतात ते आपलं वातावरण मिळताच सगळं काही सिद्ध करतात. मिळवा ते स्वतः वाढतात. परंतु हिवाळ्यात सर्व काही स्थिर राहते तरीही त्यांची वाढ होऊ शकत नाही. म्हणूनच आपल्याला थंडीचा चांगला हंगाम मिळतो, ज्यामध्ये आपण सर्व काही चांगल्या प्रकारे चालवू शकतो. एका साध्या गोष्टीप्रमाणे जर मी येथे म्हटले की आपल्याला व्हिटॅमिन सीची आवश्यकता आहे तर ते आपल्याला देतात. कारण संत्री उपलब्ध आहेत. पालकाप्रमाणेच व्हिटॅमिन ए, बी दोन्ही तेथून मिळतात. पालखी बाजारात चांगला उपलब्ध आहे. कॅल्शियमसाठी मुळा मिळतो.
एक प्रकारे पाहिलं तर हिवाळ्यात मुळा बाजारात सहज मिळू शकतो, तर हे आपले कॅल्शियम पूर्ण करते आणि या ऋतूत तुमची पचनसंस्था आधीच इतकी मजबूत असते की ती व्यवस्थित पचते आणि हे आपल्याला आपल्या शुक्राणू मेटाजेनेसिसमध्ये वाढ देते. या दिवसामध्ये आपण आपल्या शरीरात पाहिजे तितके प्रथिने करू शकता, कारण प्रथिनेही सहज पचतात. उन्हाळ्यात अंडी खाल्ल्यास पोट बिघडण्याची शक्यता असते, पण हिवाळ्यात अंडी खाल्ल्यास पोट खराब होण्याची शक्यता फारच कमी असते, कारण आतडे आधीच एका प्रकारे चांगले कार्य करीत आहेत, ज्यामुळे आपले प्रथिने आत्मसात करणे थोडेसे होते, ज्यामुळे आपण प्रोटीन म्हणून आपल्या शुक्राणूंची संख्या वाढवत आहात असे आम्ही म्हणतो. ती गोष्ट त्यांच्याकडून साध्य होते आणि शुक्राणूंची संख्या वाढू लागते. हे अशा हंगामानंतर आहे जिथे आपण म्हणतो की हंगाम निरोगी येत आहे. आपल्या शुक्राणूंची संख्या वाढवताना आपण स्वतःमध्ये होणारे बदल पाहू शकता, पण यासोबतच काही गोष्टी अशा असतात ज्यावर आपण नेहमीच लक्ष केंद्रित करतो. या क्षणीही तुम्ही तणावात असाल तर तुमचे आतडे बिघडू शकते, आपले शुक्राणू मेटाजेनेसिस बिघडू शकते. त्यामुळे जर तुम्ही तुमचा ताण कमी करू शकलात तर हिवाळ्यात तुमच्या शुक्राणूंची संख्या आपोआप चव्हाट्यावर येण्याची शक्यता असते. आपल्याला औषधाची किंवा कशाचीही गरज आहे असे काही नाही. आपण फक्त आपल्या आहारावर लक्ष केंद्रित करा. मी संपूर्ण आहाराचा व्हिडिओ बनवला आहे, तुम्ही ते खाली स्क्रोल करा. आपल्या जीवनशैलीत त्या विशिष्ट आहाराचा समावेश करा, त्यावरून तुम्हाला स्पष्ट उत्तर मिळेल. आणि यासोबतच तुम्हाला एखादी गोष्ट जाणून घ्यायची असेल आणि काही समजून घ्यायचे नसेल तर तुम्ही करू शकता. कोणतीही चिंता न करता खाली दिलेल्या क्रमांकावर माझ्या टीमला धन्यवाद. त्यासाठी तुम्ही योग्य तो उपाय करू शकता. यासोबतच तुम्हाला काही जाणून घ्यायचे नसेल आणि मी काहीतरी विचारावं असं तुम्हाला वाटत असेल तर व्हिडिओवर मग आपण ते देखील करू शकता. खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट टाकू शकता आणि जर ते वैध असेल तर मी तुमच्यासाठी त्यावर एक व्हिडिओ नक्कीच बनवेन. आणि त्यातून आपल्याला किती मदत मिळते, तीही आपल्याला किती फायदा होऊ शकतो हे जाणून घेण्याचा एक वेगळा मार्ग आहे. ते आणि आपण आपल्या जीवनात त्याचा किती वापर करू शकतो. पुढील व्हिडिओसाठी आपण याची भेट घेणार आहोत. तोपर्यंत बाय.